श्री स्वामी समर्थ. कष्ट तर सगळेच करतात, पण सगळ्यांनाच फायदा होतो का नाही? जेव्हा आपण कष्ट करतो आणि त्या कष्टाचा योग्य तो आपल्याला मोबदला मिळतो, तर त्यावेळेला आपण म्हणतो की माझ्या कष्टाचं चीज झालं. किंवा तुमच्याकडे कमी पैसा येत असेल किंवा जास्त पैसा येत असेल, पण तो पैसा घरामध्ये टिकतच नसेल. तो पैसा जेवढा येतो तो येण्याच्या अगोदरच त्याच्या दुप्पट काय खर्च आहे, लोकांचं किती देणं आहे याची लिस्ट तुमच्याकडे तयार असेल, तर त्या पैशाला सुद्धा काही अर्थ नाही. म्हणजेच काय की आपल्याकडे पैसा यावा आणि तो आला तर टिकावा, यासाठी प्रत्येक सोमवारी एक कमळाचं फूल तुम्हाला मिळालं तर ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. आता हो, मी समजू शकते की आपल्याला दररोज कमळाचं फूल मिळणार नाही, तर अशा वेळेला 1, 5 किंवा 2 कमळाच्या बिया, ज्याला कमळगट्टा म्हटलं जातं, पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला इझिली मिळतील. तर 2 कमळगट्ट्याच्या बी पाण्यामध्ये टाकून तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन. नक्की करून बघा हा उपाय. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.